नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाडके युट्यूब चॅनलवरती, हक्काच्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, कारागृह विभागामध्ये महाराष्ट्र शासनातर्फे भरती प्रक्रिया ही राबवली जात आहे. त्यासाठी तुम्हाला 255 पदाकरिता या ठिकाणी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आणि ही भरती प्रक्रिया कशी राबवली जात आहे याच्याविषयी आपण आज या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. आणि ही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी तुमची शैक्षणिक जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया कोणत्या पद्धतीचा आहे आणि तुम्हाला हा कोणकोणत्या पदासाठी कोणकोणते तुम्हाला कागदपत्र लागणार आहेत, टोटली पदे किती आहेत आणि याच्यासाठी तुम्हाला वेतन श्रेणी किती आहे किंवा तुमच्या जाहिरातीमध्ये तुम्हाला ऑनलाईन फी किती भरायची आहे, तुम्हाला अभ्यासक्रम कसा नेमका आहे आणि वयोमर्यादा किती आहे कोणकोणत्या पदासाठी, या ठिकाणी सर्व माहिती आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर महाराष्ट्रातील टोटली 36 केंद्रावर जिल्हा केंद्रावर तुमची परीक्षा होणार आहे 255 पदाकरिता. तर पहिला आहे पद ते लिपिक पदासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही म्हणजे ग्रॅज्युएशनची गरज आहे. आणि वरिष्ठ लिपिक यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशनची या ठिकाणी गरज आहे. याच्यासाठी तुम्हाला पेमेंट ही अनिवार्य तुम्ही बघून घ्यायचं आहे. 25,000 ते 81,000 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी वरिष्ठ लिपिकसाठी पेमेंट हे भेटणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाची म्हणजे लघुलेखन निमश्रेणी यासाठी तुम्हाला टायपिंगची गरज आहे. आणि वरिष्ठ लिपिकसाठी टायपिंगची गरज नाहीये मित्रांनो, हे लक्षात घ्यायचं तुम्हाला. आणि लघुलेखन निमश्रेणीसाठी तुम्हाला 100 मिनिट 100 शब्द हे प्रति मिनिट यासाठी तुम्हाला आणि इंग्लिशसाठी 100 शब्द हे प्रति मिनिटासाठी तुम्हाला हे टायपिंग करून घ्यायचे आहेत. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षकासाठी तुम्हाला हे त्यांनी सांगितलं आहे 5वा जो तुमचं पद आहे ते शिक्षकासाठी तुम्हाला पूर्व अनुभव म्हणजे तुम्हाला आवश्यक आहे. म्हणजे पहिलं तुम्ही शिक्षकाची नोकरी कुठे करत असाल तर त्याचा अनुभव तुम्हाला इथं द्यायचा आहे. आणि मेन गोष्ट आपण या ठिकाणी पाहणार आहोत, शिवणकाम निर्देशकसाठी पण तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव टेलरिंगचा या ठिकाणी सांगितलेला आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञान हे सर्वात महत्वाचे म्हणजे भौतिक व रासायनिक हे विषय घेऊन त्या शास्त्र शाखेची पदवी तुम्हाला इंटरमिडिएट परीक्षा अथवा HSC उत्तीर्ण किंवा शासनमान्य प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचे 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. आणि बाकी तुम्ही बघून घ्यायचं सर्व हे तानाकार मध्ये काय तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव सूत्रेशन कारखान्यात आधी सांगितलेला आहे किंवा विणकाम निर्देशक मध्ये पण तुम्हाला अनुभव हे सांगितले आहे, तुम्ही बघून घ्यायचा. मेन जे पोस्ट आहेत आपण त्याविषयी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. गृहपरिवीक्षक यासाठी तुम्हाला प्रौढ शिक्षक म्हणजे जो तुम्ही कुठं नोकरी करत असाल तर त्या शिक्षकाचा तुम्हाला या ठिकाणी त्या शिक्षणाचा अनुभव तुम्हाला या ठिकाणी द्यायचा आहे. दुसरी गोष्ट आहे ब्रेल लिपी निर्देशक मध्ये पण तुम्हाला हे अंध शिक्षण प्रमाणपत्र 2 वर्षाचा अनुभव तर 1 वर्षाचा अनुभव या ठिकाणी घ्यायचा आहे. तुम्हाला वेतन या ठिकाणी 25,000 ते 81,100 हे वेतन सर्वांना सेम आहे. बेसिक पगार या ठिकाणी बघायचं आहे. मिलिंग पर्यवेक्षक मध्ये पण तुम्ही चांगले मिलिंग वरचा किंवा उलन रेजिनचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. शारीरिक शिक्षण निर्देशक मध्ये पण तुम्ही BT पदवी किंवा तसं महाराष्ट्र शासनातर्फे प्रमाणपत्र असल्याचं प्राधान्य तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यासाठी ते प्रमाणपत्र असल्यास तर याच्या ठिकाणी तुम्हाला ही सर्व माहिती तुम्हाला परीक्षण.government.in या संकेतस्थळावर मिळून जाईल. आणि या संकेतस्थळावर नंतर तुम्हाला या ठिकाणी विविध अटी-शर्तीसह तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. याच्यामध्ये वयोवाढ होण्याची शक्यता आहे कोणत्याही पदामध्ये किंवा जे आरक्षणामध्ये किंवा विभागाच्या सूचनेनुसार कमी जास्त होणार आहे, तुम्ही बघून घ्यायचं, त्यांनी तसं सांगितलेलं पण आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, जे EWS मध्ये आहे त्यांनी EWS भरतीच्या आधी काढून घ्यायचा आहे. जो तुमचा शासन मान्य 21/2021 अन्वये विहित केलेले प्रमाणपत्र आहे म्हणजे ते EWS आहे. त्या म्हणजे त्या निर्णयानुसार तुम्हाला फॉर्म भरायच्या आधी EWS ची गरज लागणार आहे, हे पण तुम्ही बघायचं आहे. आणि हे तुम्ही पूर्ण बघायचं आहे. इथं खाली हे काय महत्वाचं नाही, मी तुम्हाला जे तुम्हाला याचा GR आहे तो डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे, तो तुम्ही बघून घ्यायचा आहे. आणि आता सध्या महत्वाची गोष्ट म्हणजे तुमची शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्ही 10वी-12वी उत्तीर्ण करणे गरजेचं आहे. लिपिक या पदासाठी नियुक्तीचे दिनांकापासून तुम्ही जर भरतीच्या वेळी तुम्हाला हे प्रमाणपत्र लागणार नाही टायपिंगचं. 2 वर्षाच्या आत तुम्हाला हे प्रमाणपत्र द्यायचं आहे, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. वयोमर्यादा ही खुल्यासाठी तुम्हाला वयोमर्यादा ही 38 वर्ष आहे. कास्टसाठी SC/ST साठी तुम्हाला ही वयोमर्यादा 43 वर्ष आहे, 5 वर्ष सूट आहे. EWS साठी 5 वर्ष सूट नाहीये, हे लक्षात घ्या. पुन्हा नंतर तुम्हाला खेळाडूसाठी ही 43 आहे.
दिव्यांग उमेदवारासाठी 45 आहे. अशा पद्धती ही वयोमर्यादा आहे. आणि परीक्षेचं स्वरूप तुम्हाला सांगतो. परीक्षेचं स्वरूप हे तुम्हाला वरिष्ठ लिपिकसाठी 25 प्रश्न 50 गुणासाठी मराठीमध्ये, इंग्रजीचे 25 प्रश्न, बौद्धिक चाचणी 25 प्रश्न आणि सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न, असे टोटल 100 प्रश्न 200 गुणासाठी या ठिकाणी आहे. परीक्षा कालावधी हा 2 तासाचा आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की लघुलेखन निबंध श्रेणीमध्ये तुम्हाला 60 प्रश्न आहेत. 60 प्रश्न हे 100 मार्काला 120 मार्काला आहेत. आणि नंतर तुम्हाला हे याच्यामध्ये तुम्हाला 45% गुण हे पाडणे अनिवार्य आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कम्प्युटर बेस्ड ही परीक्षा होणार आहे. त्याचं तुम्हाला हे दिलंय, परीक्षेचं स्वरूप कसं होणार आहे यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि 45% गुण पाडल्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेसला तुम्हाला व्यवसाय चाचणी म्हणून असते, ती व्यवसाय चाचणीला तुम्हाला सामोरं जावं लागणार आहे. आणि जी कागदपत्रे लागतात त्या कागदपत्रांचा या ठिकाणी सर्व समावेश या ठिकाणी दिला आहे. आर्थिक दुर्बल घटकाचा फॉर्म भरायच्या वेळेस आर्थिक दुर्बल म्हणजे EWS सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. आणणार असेल तर त्याचा पुरावा तुम्हाला लागणार आहे. पुढची गोष्ट म्हणजे की मराठी भाषेचे ज्ञान असणार किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत तुम्ही बघून घ्यायचा आहे. आणि परीक्षेचा कालावधी हा ऑनलाईन भरण्याचा कालावधी हा 1 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंत तुम्हाला दिलेला आहे. आणि या स्थळावर तुम्हाला हे महापरीक्षा.government.in या संकेतस्थळावर दिलेला आहे. आणि आपण फॉर्म कसा भरायचा आहे ऑनलाईन मध्ये ते ऑनलाईन पद्धतीने याचा पण व्हिडिओ आपण लवकरच देणार आहोत. तर आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की तुमचे क्रायटेरिया या पद पण दिले आहेत. लिपिकसाठी 125 टोटल आहेत पद लिपिकसाठी, आणि सर्वसाधारण 9 टोटल 125, EWS 9, आणि जे SC ST साठी आहेत 4 1, आणि जे तुमच्या कास्ट वाईज आहेत ते तुम्ही बघून घ्यायचं आहे. वरिष्ठ लिपिकसाठी पण 31 आहेत. लघुलेखन निम्न श्रेणीसाठी 4 आहेत. मिश्रकसाठी 27 टोटली पद आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही ओपन साठी 2 पद या ठिकाणी आहेत. राखीव म्हणजेच राखीवसाठी 4 आहेत आणि EWS साठी 2 या ठिकाणी आहेत. तर ही सर्व जाहिरात तुम्ही आपल्या PDF चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, ती सर्व पाहून घ्यायचं आहे. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्कीच कमेंट करून सांगा. नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका विषयावरती बोलू. तोपर्यंत धन्यवाद.